नमस्कार फॅमिली, मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर माझी स्टोरी पार्ट 1 ते 12मध्ये मी तुम्हाला माझा पूर्ण 20 वर्षाचा प्रवास दाखवला आणि या प्रवासाला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला. आणि त्याचबरोबर मी जे हे पार्ट 12 दाखवले तुम्हाला माझी स्टोरी म्हणून, तर त्याच्यामध्ये मला खूपशा ताईंचे, दादांचे कमेंट आले. ज्यांनी मला कमेंट केले तेवढ्या सगळ्यांचे कमेंट मी ह्या माझ्या व्हिडिओत वाचून दाखवणार आहे, नावासकट वाचून दाखवणार आहे. तर ह्या एका व्हिडिओमध्ये आजपर्यंत जेवढ्या पार्टचे कमेंट मला वाचता येतील तेवढे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि उत्तरं देणार आहेत कमेंटची. आणि जे बाकीचे राहतील कमेंट ते मी पुढच्या भागामध्ये त्यांची उत्तरं देणार आहे तुमच्या प्रश्नांची. तर चला मग सुरुवात करूया. तर पार्ट 1पासून सुरुवात करतोय. तर माझी स्टोरी पार्ट 1मध्ये तेजश्री ताईंनी कमेंट केलेला, हार्ट पाठवलेला, तर त्यांना थँक्यू सो मच. त्यानंतर सारिका पुजारी ताईंनी मला कमेंट केलेला, तुझे रिपोर्ट आले का? तर हो ताई, माझे रिपोर्ट आले. थोडासा CT स्कॅन रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आला आहे, त्यावर ट्रीटमेंट चालू आहे. त्यानंतरनं तिसरा कमेंट केलेला रश्मिता ताईंनी, आता त्या कोड आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी, काकू मी 3 वेळा तुमचा व्लॉग हाईप केला आहे, 8440 लिहून आलं. तर थँक्यू सो मच रश्मिता ताई. पण मला माहीत नाही हाईप केल्याने काय होतं आणि मला माहीत नाही आहे, पण मला बहुतेक जणांचे हाईप येतात. एवढं मात्र आहे की हाईप केल्यामुळे आपला व्हिडिओ रँकवर जातो, पण त्यामुळे अजून काय असतं ते हाईपचं मला नक्की नाही माहिती. पण तुम्ही हाईप केला आहे म्हणजे माझ्या चांगल्यासाठीच केला असेल, तर थँक्यू सो मच. त्यानंतर सुचित्रा ताईंचा मेसेज आला आहे, काळजी घे, तुझे व्हिडिओ मी बघते. थँक्यू सो मच सुचित्रा ताई. त्यानंतर सुप्रिया ताईंचा मेसेज आला आहे की रीमा तू खूप कष्ट करतेस, दगदग फार होते तुला, काळजी घे. थँक्यू सो मच सुप्रिया ताई. त्यानंतर सोनाली ताईंचा मेसेज आला आहे, हाय रीमा, व्हेरी ब्युटिफुल व्हिडिओ, सो नाईस. थँक्यू सो मच सोनाली ताई. त्यानंतर रश्मिता ताईंचा कमेंट आलेला आहे, काकू तुम्ही इतकं सगळं काम कसं करता, हॅट्स ऑफ, वुमन इज अ ब्लेसिंग टू अ सोसायटी बाई. नसेल तर घर घाण, शिस्त, साफसफाई कशी असेल, पैसे साठवताना वाढवताना जमा करणं काहीच नसतं. ओके, थँक्यू सो मच रश्मिता ताई, तुम्ही एवढा छान कमेंट केला. तर हे सगळे कमेंट वाचताना माझ्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील, मला कमेंट वाचायला जमत नसेल तर प्लीज मनावर घेऊ नका आणि मला माफ करा. तर काही कमेंट मला व्यवस्थित वाचायला जमत नसतील. तर अपर्णा ताईंचा मेसेज आला आहे, तुम्ही पण स्वार्थी आहात. तर मी त्यांना रिप्लाय पण दिलेला, हो कदाचित असेल, पण त्यामुळे माझ्या घरातील वातावरण गढूळ होऊ नये, त्यामुळे मी माझा स्वार्थीपणा केला असेल. त्यानंतर अर्चनाताईंचा मेसेज आला, तुझं बरोबर आहे, समोरचा जर फक्त स्वार्थाने वागत असेल तर आपल्यालाही स्वार्थी होणं गरजेचं आहे. तू योग्य करत आहे. माझे भाऊ पण माझ्याशी असेच वागत होते, पण त्यामुळे आमच्या नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत होती, त्यामुळे आता मीही त्यांच्याशी अंतर ठेवूनच राहते. पण तुझ्या कामावरच्या रेसिपी छान होत्या, पाहायला आवडतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. आणि मी तुम्हाला कमेंट पण केलेला, माझ्या घरात पण वातावरण बिघडतं, त्यामुळे मला पण थोडासा असा विचार करावा लागतो. बरं, हे कमेंट वाचताना मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे कमेंट वाचत आहे, त्यामुळे तुम्हाला समजतील. त्यानंतर अस्मिताताईंचा कमेंट आला, समोरचा जर वापरच करत असेल तर आपणच नाही म्हटलेलं योग्य आहे, तुम्ही ते केले. आईवडिलांचा जीव आहे आपल्या बाळाला, मुलीला, ते तिच्यासाठी आईवडिलांनी कष्ट तर करायचे, पण चुकले तर असे वागले नाही पाहिजे आईवडिलांनी. तर मी त्यांना रिप्लाय पण दिला, ताई मला असे कधीच जाणवले नाही की माझ्या आईचा माझ्यावर जीव आहे, मला माहेरचे प्रेम आपुलकी कधीच मिळाली नाही. तर थँक्यू सो मच अस्मिता ताई, तुम्ही कमेंट केल्याबद्दल. त्यानंतर सुप्रिया ताईंचं कमेंट आला आहे, रीमा तुझं बालपण खूप कष्टात गेले, पण आता तुझं सर्व काही चांगलं आहे. मुख्य म्हणजे तुझं सासर चांगले आहे, तुझा नवरा, मुलं चांगले आहेत. तू जे काही केले ते अगदी योग्य आहे. आता तू फक्त तुझ्या संसारात लक्ष दे. त्यांना रिप्लाय केलेला आहे, ताई सर्व दिसतं तसं नसतं, माझा नवरा खूप समजूतदार आहे, माझी काळजी पण करतात, पण या दिवसांसाठी मी किती चटके सहन केले ते सर्व सोशल मीडियावर नाही सांगू शकत. 20 वर्षापूर्वीचे दिवस आठवले की घडलेल्या सर्व कडू गोष्टीने मन खूप भरून येते. आणि ह्याच्यावरच मला अजून 2 शब्द बोलायचे आहेत
की जरी तुम्हाला हे वरवर खूप छान दिसत असेल ना, तर मी आत्तासुद्धा मान्य करते की माझा नवरा, माझी मुलं खूप छान आहेत, माझी खूप काळजी करतात. पण त्यासाठी मी खूप त्रास सहन केला. आणि राहिली गोष्ट माझ्या सासरची, तर ते सासरच्या गोष्टी मी सगळ्या काही सोशल मीडियावर शेअर करू शकत नाही. त्यामुळे मी त्या सर्व काही तुम्हाला सांगितल्या नाही आहेत. तर माझं सासर कितपर्यंत चांगलं आहे आणि ते माझ्याशी किती चांगले वागलेत, हे तुम्ही जर माझे सगळे पार्ट बघितले तर त्याच्यातनं कळेल. माझं सासर इतकं चांगलं आहे की त्याच्या कोर्ट केसेस मी 10 वर्ष झेललेल्या आहेत. बरं असो, आता पुढचं कमेंट वाचूया. हेमांगी ताईंनी मेसेज केलेला आहे, अगदी बरोबर केलेस, जेवढे त्यांच्यासाठी केलेस ते खूप झाले. गिल्ट मनात आणू नकोस. स्वार्थी आहेत तुझ्या माहेरचे. नवरा खूप चांगला आहे, हेच आता तुझं जग आहे. तर मी त्यांना रिप्लाय पण दिला आहे, खूप कडू अनुभव आले आहेत ताई, आजही मनातून जात नाही. आणि तुम्ही एवढा छान कमेंट केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्यानंतर रुपाली ताईंचा कमेंट आला आहे, ताई तुम्ही डाएटच्या रेसिपी दाखवा. तर हो, नक्की मी तुम्हाला डाएटच्या रेसिपी माझ्या व्हिडिओतनं दाखवतच असते. त्या तुम्ही रोज व्हिडिओ बघितल्या की तुम्हाला दिसतील. तर रश्मिता ताईंचा कमेंट आला आहे, नशीब नवरा सासर छान भेटले तुम्हाला काकू. तर रश्मिताताई, हे ते पण एक सस्पेन्स आहे. स्टोरी अजून जर तुम्ही पुढची बघितली असेल तर त्याच्यामध्ये कळेल की नवरा तर माझा चांगला आहेच, देव माणूस आहे, पण सासर किती चांगलं आहे ते अजून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळालंच असेल. त्यानंतर रश्मिताताईंचा कमेंट आला, तुम्हाला किती भावंडे, तुम्ही मोठ्या, मग तुमचा नंतरचा भाऊ बहिणी आई वडील यांना हातभार नाही का लावला कोणी, तुमच्यावरच सगळे प्रेशर का? तर त्यांनी हा कमेंट केला आणि बहुतेक मी याचं उत्तर दिलेलं नाही आहे. मी एकटी मुलगी त्या घरामध्ये, सगळ्यात मोठी, आणि माझ्यानंतर एक लहान भाऊ आहे आणि तो भाऊ अजिबात आईवडिलांना बघत नाही. त्याची बायको पोरांना पण बघत नाही तो, आणि त्याची बायकोसुद्धा माझ्या आईवडिलांना बघत नाही. त्यामुळे मग ते सगळा प्रेशर माझ्यावरच येतो. त्यानंतर रश्मिताताईंचा कमेंट आला आहे, तुमची तब्येतीची खुशालीची पडलेली नाही, माहेरवाशीन म्हणून आहेर गोडधोड जेवण साडी दिली नाही, मानपान केला नाही, तुम्ही कमवता तेव्हा पैशासाठी रिमाची आठवण आली, तुम्ही स्ट्रॉंग आहात ते बघवत नाही, लिंबू मिरची लावा दरवाजाला आणि तब्येत जपा मुलांसाठी, मुलं यशस्वी झाली तुमची तर जीत झाली. खूपच छान कमेंट केला रश्मिताताई तुम्ही, मला वाचून खूप छान वाटला. म्हणतात ना, आयुष्यभर ज्या रक्तांच्या नात्यासाठी आपण झटत असतो, त्यांच्यासाठी मरत असतो, पण त्यांना त्याची जाणीव नसते. आणि आपलं नातं जे माझ्या या यूट्यूब फॅमिलीबरोबर आहे, ते एवढ्या लांबून फक्त माझी जीवनाची कहाणी ऐकून माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करतात, माझी एवढी काळजी घेतात, हे सगळं बघून आहे ना खूप मन भरून येतं. खरंच तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. असेच प्रेम राहू द्या. मला असाच सपोर्ट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. अजून आपल्याला बाकीच्या ताईंचे कमेंट वाचायचे, तर पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत बाय.